नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नव्या सालानिमित्त स्वामींचा एक विशेष असा संदेश तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना नवीन सालाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामीचरणी मी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना स्वामी पूर्ण करू देत. त्याचबरोबर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहोत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नव्या सालानिमित्त स्वामींचा जो विशेष असा संदेश जो तुमच्यासाठी आहे, जो आम्ही घेऊन आलो आहोत, त्या व्हिडिओला, त्या संदेशाला मी सुरुवात करते. चला तर मग. तर स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, या नवीन सालात तुझ्या आयुष्यात अनेक संकट येतील, अनेक समस्या येतील, अनेक चिंता, ताणतणाव येईल, पण तू घाबरून जाऊ नकोस. हे बघ, या जगात असं काहीच नाही आहे ज्याचा सामना तू करू शकत नाही. तुझ्यात ते बळ आहे. त्याचबरोबर तू हेही विसरतोस की तुझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक आहेत. अरे हो, हे ब्रह्मांड साक्षात आम्ही चालवतो. झाडावरचं जे पान आहे ना, ते सुद्धा आमच्या इच्छेने हलतं. तर तू का घाबरतोयस? जर या ब्रह्मांडाचा नायक तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी म्हणत आहे, तर तू का घाबरत आहेस? आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. तू फक्त अनन्य भावाने आम्हाला शरण जा. आम्ही तुझ्या जीवनाचा योगक्षेम स्वतः वाहीन. त्याचबरोबर या नव्या सालात अनेक क्रूर, निर्दयी, त्याचबरोबर कपटी, कारस्थानी लोक तुझ्या आयुष्यात येतील. चेहऱ्यावर हास्य आणि मनात क्रूर भाव ठेवून तुझ्या सोबत कपट कारस्थानी योजतील. पण तू माणसे ओळखून राहा. कोणाच्याही गोड बोलण्याला आणि चेहऱ्यावरच्या स्मित हास्याला भाळून कोणालाही चांगलं म्हणण्याची चूक करू नको, जोपर्यंत तुला त्या व्यक्तीचा अनुभव येत नाही. ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला तू ओळखशील आणि तुला समजेल की याने आपल्यासोबत काय केलं, कपट केलं की कारस्थान केलं, हे जेव्हा तुला समजेल, तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असू शकते. त्यामुळे नवीन सालात एक गोष्ट लक्षात ठेव, अनेक लोक येतील, पण सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवू नकोस, जोपर्यंत तू त्यांचा अनुभव घेत नाहीस. त्याचबरोबर बाळा, तू तुझं जे स्वप्न पाहिलं आहे, तुझ्या ज्या इच्छा आहेत, ज्या मनोकामना आहेत, त्या आमच्या चरणी ठेव. आणि त्या ध्येयापर्यंत, त्या तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी जे मेहनत करावी लागते, ती मेहनत फक्त तू कर. फळाची अपेक्षा करू नको. फळाचं आमच्यावर सोड. जर तुझी मेहनत प्रबळ असेल, त्याचबरोबर तुझी इच्छाशक्ती ही दांडगी असेल, तर तुला जे हवं ते आम्ही नक्कीच देऊ. फक्त तू कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नको. फळाचं आमच्यावर सोड. जर तुझी मेहनत ही प्रभावी असेल आणि इच्छाशक्ती दांडगी असेल आणि तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची तुझी जी जिद्द आहे, ती जिद्द जर उत्तम असेल, तर तुला जे हवं ते आम्ही तुला कोणत्याही परिस्थितीत देऊ. तू फक्त आमची सेवा कर आणि सेवेकरी हो. आणि हो, कधीही कोणाला फसवू नकोस. दीनदुबळ्यांना मदत कर. सर्वांसोबत प्रेमाने राहा, प्रेमाने वाग. सर्वांचे दुःख जाण. सर्वांचे दुःख म्हणजेच तुझे दुःख हे समजून जे दुःख पीडित लोक आहेत, त्यांची मदत कर. हे बघ, प्राणीमात्रांवर प्रेम कर. जे अपंग लोक आहेत, जे तुझ्यापेक्षा कमी आहेत, त्यांना कधीही कमी लेखू नकोस. हे बघ, या जगात सर्वांना आम्ही बनवलंय, पण कोणीच कोणापेक्षा कमी नाही. कधीही अहंकाराला तुझ्यामध्ये शिरकाव करून येऊ देऊ नकोस. कायम आमच्या सोबत राहा. आमचा जप कर, आमचा तारक मंत्र म्हण. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि या नवीन वर्षी एकदा तरी आम्हाला भेटायला अक्कलकोटला ये. खूप मोठा हो आणि खूप सेवा कर. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, स्वामींचा हा विशेष असा संदेश तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.